जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा, आजचा गणिताचा पहिला प्रश्न बघूया। वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 दिलेले आपल्याला। काय म्हणते, 5 वर्षापूर्वी हे वयाचे गुणोत्तर 6:1 होते म्हणते। तर त्यांचे आजचे वय किती आहे? तर असे गणित करण्यासाठी खूप काही प्रकार आहे, पण आपण जे सोपी पद्धत जाते, ज्याला सूत्र वगैरे काही पाठ न करता आपण डायरेक्ट ऑप्शनवरून जायचं, कारण की ऑप्शनच आपल्याला हिंट देत असते अशा प्रश्नाला की कोणतं उत्तर असू शकणार म्हणून। आता बघा, पहिलं ऑप्शन दिलं 35, 10, 49, 14, तिसरं ऑप्शन दिलं आहे 40, 13, चौथं ऑप्शन दिलेलं आहे 70, 20। तर बघा, अशा ऑप्शनमध्ये आपण काय करायचं, डायरेक्ट आपण जे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला त्यांना डिवाईड करून बघायचं। बघा, 7 5 35, 7 दुने 10, 7 7 49, 7 दुने 14। तिसरं ऑप्शन बघा, 7ने भागत जात नाही, म्हणजे हे तिसरं ऑप्शन तर बिलकुलच असू शकणार नाही। त्याच्यानंतर 7 10 70 आणि 2 10 20, म्हणजे आपलं तिसरं ऑप्शन हे एलिमिनेट झालं। ठीक आहे, आता बघा कसं सॉल्व करायचं याला। बघा, आता आपण ऑप्शन नंबर 2 घेऊन बघूया। तर बघा, 7 7 49, 7 दुने 14। ठीक आहे, 7 7 49, 7 दुने 14। ठीक आहे, तर 7 दुने 14 म्हटलेलं आहे। तर बघा, आपण दुसरं ऑप्शन घेतलेलं आहे 7 7 49 आणि 7 दुने 14। ठीक आहे, म्हणजे 7 7 49, 7 दुने 14। ठीक आहे, आपण 7ने डिवाईड केलं। आता 5 वर्षापूर्वी म्हणते, म्हणजे 5 वर्षापूर्वी म्हणजे याच्यातून 49मधून 5 गेले, 49मधून 5 गेले तर 44 राहते, आणि 49मधून 14मधून 5 गेले तर 9 राहते। आता बघा, याला भाग जात नाही, कशाने? 7नेही भाग जात नाही आणि याला पण जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 सुद्धा आपलं कटलेलं आहे। आता ऑप्शन नंबर किती राहिलं? 4 बघा, ऑप्शन नंबर 4 बघूया आपण। ऑप्शन नंबर 4 जर बघितलं आपण तर काय आहे, 70 आणि 20 आहे। काय म्हणते, 5 वर्षापूर्वी म्हणजे 70मधून 5 गेले 65 राहिले, आणि 20मधून 5 गेले किती राहिले? 15 राहिले। यालासुद्धा 7ने भाग जात नाही आणि यालासुद्धा 7ने भाग जात नाही। 5ने जरी दिला आपण तर 5 1 5, 5 5 5 त्रिक 15। ठीक आहे, 5 त्रिक 15, तरी आपला रेशो हा येत नाही। कोणता येत नाही? तर आपला रेशो आला पाहिजे होता 6:1, जो रेशो दिलेला आहे आपल्याला कितीचा? 5 वर्षापूर्वीचा। हा 5 वर्षापूर्वीचा आहे, म्हणून हा रेशो येत नाही, म्हणून हे सुद्धा ऑप्शन कटलेलं आहे आपलं। ऑप्शन नंबर 4 सुद्धा कटलेला आहे, ऑप्शन नंबर 2 बी सुटला आहे, आणि ऑप्शन नंबर 3 ऑलरेडी कटलेला आहे, म्हणजे याचं उत्तर 100% 1 राहणार आहे। आता बघा, ऑप्शन नंबर 1 कसं उत्तर राहणार आहे हे बघा। आपल्याला ऑप्शन नंबर 1 काय दिलं आहे? 35 आणि 10 दिलेलं आहे। ठीक आहे, काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे म्हणते। ठीक आहे, 5 वर्षापूर्वी। तर बघा, याला जर आपण 5ने भाग दिला तर 5 7 35 आणि 5 दुने 10 येते। आपला जो रेशो दिलेला आहे, आपल्याला काय दिलेला आहे? रेशो 7 आणि 2 दिलेला आहे। हा रेशो आपल्याला इथे कन्फर्म करते, म्हणजे 35 आणि 10 हे उत्तर आपलं करेक्ट कसं येणार आहे हे बघा। आता रेशो आपला कन्फर्म झाला। आता बघा, काय म्हटलं यांनी, 5 वर्षापूर्वी, म्हणजे याच्यातून 35मधून 5 वजा करावं लागेल, 10मधून 5 वजा करावं लागेल। इथे 5 उत्तर येईल आणि इथे 30 उत्तर येईल। ठीक आहे, आता बघा, याला 5ने जर भाग दिला तर 5 7 5 सख 30 येते, आणि 5 1 5, म्हणजे आपला जो रेशो दिलेला आहे, कोणता रेशो दिलेला आहे आपल्याला? 5 वर्षापूर्वीचा रेशो काय दिलेला आहे? त्यांच्या वयाचा रेशो दिला 6:1 दिलेला आहे, आणि तो आपला इथे सॅटिस्फाईड होते, म्हणजेच उत्तर आपलं कन्फर्म हे 35 आणि 10 राहणार आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण याला बिना सूत्रानं सॉल्व करू शकतो। हे तुम्हाला खूप लांबलचक वाटत असेल, कारण की आपण 4 ऑप्शन तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, तुम्हाला समजून देण्यासाठी सांगितले आहे, पण जेव्हा आपली प्रॅक्टिस होईल तेव्हा आपल्याला डायरेक्ट उत्तर आपल्याला माहिती होता येते। न ऑप्शन खेळता डायरेक्ट आपण न पेन चालवता डायरेक्ट आपण उत्तर काढू शकतो। तर अशाच प्रकारे सोप्या ट्रिक बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।